भोगा आता आपल्या कर्माची फळं. भोगा आता आपल्या कर्माची फळं. समाजात फिरताना तोंड लपवा, लावा त्यावर काळं निळं. काढलेत मोर्चे केलेत हल्ला बोल, काढलेत मोर्चे केलेत हल्ला बोल, पण शांततेत होऊ द्यायचं ना. देश स्वाभिमानावर, देश संरक्षणार्थ आर्मीवर, पोलीस यंत्रणेवर, कुणाच्या धर्म जातीवर बोलताना जिभेला थोडं आवर्त घ्यायचं ना. प्रोटेस्टच्या फ्रेममध्ये तुमचे संस्कार दिसले बुवा, प्रोटेस्टच्या फ्रेममध्ये तुमचे संस्कार दिसले बुवा. कोणी मधलं बोट तर कोणी देशाची मालमत्ता तोडताना तिसऱ्या डोळ्यांनी पाहिलं बुवा. या ना तरुणांनो, पुढे या. या तरुणांनो, पुढे या. देशाची जबाबदारी घ्या ना खांद्यावर, कोण नाही म्हणतंय. चिथावणीखोरांच्यात वाहावत जाऊन होत्याचं नव्हतं केलं, पण त्याचे ठसे उमटले. आता दरवाजावर टकटक होते तेव्हा तुम्हाला कळतंय. शांततेनं ही जग जिंकता येतं हे थोरा मोठ्यांकडून आपण शिकत आलोय. आपल्याही घरी आई बहीण आहेत. अश्लाघ्य शिव्या शाप देऊन या मातृसमान देशालाच प्रोटेस्टच्या नावाखाली विसरून गेलोय. शिका, संघटित व्हा, असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेले. आणि तुम्ही आज शिकलात, संघटितही झालात, पण देश त्या संरक्षणकर्त्यांच्या वर्द्यांवर कायमचे रक्त लागले. मित्रमैत्रिणींनो, कुठलंही पाऊल असं उचलू नका त्याचे पडसाद आपल्या घरापासून ते देशाभिमान घालवण्यापर्यंत जातील. लोकशाही आहे, तुम्हा आम्हा सर्वांनाच बोलण्याचा हक्क आहे. कायदा हातात घेण्याचा, कुणाच्या आयमाय काढायचा मुळीच नाही. भ्रष्टाचार, महागाई, विकासावर बोलूया की. भ्रष्टाचार, महागाई, विकासावर बोलूया की, काढूया की, लढूया की आपण. पण आपल्या भारतीय संस्कृतीचा सन्मान ठेवूनच. धन्यवाद.